अरे बापरे, आई ग, पाठण तर लय लावून धरली. पाय पण खूप दुखू राहिला एक. सकाळी तर मी गोळी घेतली होती अंगदुखीवरची, पण काही फरक नाही पडला. अरे बापरे, चालायला बी त्रास हो राहिला. बापरे, काय झालं? डॉक्टरला बोलावं लागतं काय? थांब, डॉक्टरला फोनच करते. हॅलो हॅलो, रंगीला डॉक्टर आहे का? हो रंगीला डॉक्टरच बोलतो. बोला, कोण? अहो, मी शांता बोलते. काय हो शांताबाई? शांता आपटे. शांता आपटे? हो, घरी याल का माझ्या? हो, घरी येऊ ना. पण मग काय दुखतं बाई तुमचं? अहो, माझे ना पायच अशी लावून धरलंय, पाठबीट, आणि खूप अंग असं भरून आलंय. मग तुमच्या पायाला पाठीला मुंग्या वगैरे येतात का? नाही, मुंग्या तर नाही अजून आल्या. मग फक्त असं लावून धरलंय, दुखतंय ना. हो, शिर बदल्यासारखं. हो, खूप मला असं काही म्हणजे दवाखान्यात यायची सुद्धा कॅपॅसिटी नाहीये. नाही का? हो हो. हा येतो, पण मला पत्ता टाकून द्या फोन. बरं, मी तुमच्या व्हॉट्सअपला पत्ता टाकते. चालेल. हो, डॉक्टर येऊ राहिले आता, पत्ता टाकून देते व्हॉट्सअपला. दिला पत्ता टाकून. बापरे, शांताबाई आपटे तुम्हीच का? हो हो, या डॉक्टर साहेब या. बसा डॉक्टर, बसा. मी दरवाजा लावते. डॉक्टर साहेब, किती वेळ केला? वेळ लागला, चेंड थोडे ट्रॅफिक जाम झाली. हो का? हा. बर. काय दुखतं बाई तुमचं? अहो डॉक्टर, मला आहे ना, हा पाय एक पूर्ण लावून धरलाय, पाठ. बापरे, असं काही कामच करता येईना, वागताच येईना. म्हणजे असं एक साईड दुख राहिलं बा? एक साईडने पूर्ण अंगच दुखू राहिलं माझं. हा का? हो. म्हणजे मॅडम, तुम्हाला तपासून घेतो. बर. अहो, ते कानात घालायचं डॉक्टर. कानात? हा ये, ते कानात गळ्यातच राहिलं. डॉक्टर, काय करू राहिले तुम्ही? तपासतोय ना. अहो, म्हणजे असं काय करू राहिले? तपास. अहो, तुमची शिर भरेल आहे ना, ती तपासितोय. हा. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही असं फिरा बरं. फिरा असं. तुम्ही वर बसावं याच्यावर. हा, याच्यावर बसा. बापरे, इथंच तपासायचं डॉक्टर? अहो, इडत उंच होईल. बसा अशी. पाय डॉक्टर, काय करू राहिले तुम्ही? अहो थांबा, ते केस बाजूला करतो. डॉक्टर, अहो काय करू राहिले तुम्ही? अहो, इड तुमची शिर भरेल आहे ना, ती तपासू राहिलो असं पाठीना. बरोबर. डॉक्टर, ते खाली काय करू राहिले तुम्ही? अहो, शिर इड येईल ना, तुमचा पाय दुखतो ना खाली, मग ते तपासून घेऊन राहिलो मॅडम. झालं का तपासायचं? हो, झालं. बरोबर. बसा आता मॅडम, तुम्हाला आहे ना इंजेक्शन घ्यावं लागेल. इंजेक्शन? हो. अरे बापरे, डॉक्टर साहेब, मला इंजेक्शनाची फार भीती वाटते हो. ते एक काम करा ना, काय? गोळ्या द्या ना तुम्ही. अहो, गोळ्यांनी तुम्हाला फरक नाही पडणार. इंजेक्शन टपक्यान फरक पडेल.
हा का? पण ती इंजेक्शन म्हणजे मी आहे ना खरं सांगू का, हा. आजपर्यंत आहे ना जन्मल्यापासून इंजेक्शनच कधी घेतलेलं नाही ना. खूप भीती वाटते मला इंजेक्शनची. तुम्ही ना गोळ्या वगैरे द्या, गोळ्यांनी मला फरक पडेल. म्हणजे तुम्ही गोळीना तुम्हाला फरक नाही पडणार, तुम्हाला इंजेक्शनच पाहिजे. इड आहे ना इड तुम्हाला इंजेक्शन असं घ्यावाच लागल. म्हणजे इड घ्यावा लागेल? हो, इड इंजेक्शन घेतलं इड म्हणजे कमरावर. हा हा. बरं मी काय म्हणते डॉक्टर, शिराचा प्रॉब्लेम आहे का मला? हो शिराचा. त्याच्यामुळे असा त्रास हो राहिला? हो, तुम्ही ना झोपात अशा उलट्या पालट्या झाल्या, त्याच्यामुळे ती शिर दुख राहिली. करता करता तुमचं सटाकलं. सटाकलं करता. काय सटाकलं? अहो, या हात सटाकला ना, मग ती शिर खाली सटाकली, असं शिर डायरेक्ट चॉकअप झाली. हा का? रक्तवाहिन्या कमी पडून राहिल्या, अशा कमी. हा का? धाकधूक करत्या, धाकधूक. अरे बापरे. मग एक काम करा ना, शिर चॉकअप झालेली ना, मग अशी थोडी मसाज वगैरे करता का तुम्ही? म्हणजे असं चोळून जर दिलं हे पाठ वगैरे असं, ती शिर मोकळी होऊन जाईल ना. बर का मॅडम, हा आता मी ना मशाजवाला नाही, हा. मी एक डॉक्टर आहे. हो हो. पण मग तुम्ही म्हणते ना, हा. तर मी देतो बा मशाज करून तुमची. देता का मग? हो, पण मी ना तुम्ही म्हणते ना शिर लावून धरली, हो. तर मग शिराला कसं मसाज केल्यावर शिर मोकळी होते ना, हा. म्हणून म्हणलं मसाज करून द्या. हो, देतो. पण मग मला आहे ना, तुम्ही फक्त तेल द्या. हा का? तेल नाहीये का तुमच्याकडे? नाही ना, तेल का आणलंय? हा. बरं ठीक आहे, मी तेलाची बॉटल घेऊन येते. तेलाची बॉटल द्या आणि तुमची मशाज करून देतो. हा चालेल. बरं मॅडम, हा. या बा इड नाही मशाज करणार बर का? नाही का? नाही, तुमच्या बेड वगैरे आहे का, असा क्वाट वगैरे? हो आहे ना. हा, मग त्या क्वाट आहे ना, तिला करता येईल, तिला मोकळं राहील मोठं. मग ती मध्ये जावं लागेल. हो, मग मध्ये करता येईल. ठीक आहे ना, मग चला मध्येच तेल आहे हो, चला. या ना. रंगीला डॉक्टर नाव हो, म्हणते. रंगीला. बरं मी काय म्हणते मॅडम, हा? हो, खूप मोठा क्वाट आहे ना, हो. एकदम तुमची मालिश मस्त करून देतो. बरं बसा ना. हा, बसतो. मी तेलाची बॉटल घेऊन येते. हा, द्या. द्या. आता तुम्ही ना हा. एक काम करा, थोडस असं मांग सारखा. मग हा, थोडं. असं झोपावं लागेल का मग? हा, मग झोपूनच करायला लागेल ना. अच्छा. मॅडम, हा. तुम्ही आता आहे ना, तिकडं तांगड्या करा, इकडं पाठ करा. आधी पाठीची हो, मालिश आधी करा. पाठीची करून घेतो. बरं. अशाच राहा बर का. हो. बरं वाटतं ना मॅडम? बापरे, लय छान वाटू राहिलं हो डॉक्टर. हा ना. बापरे, असं वाटू राहिलं का तुम्ही मसाज वालीच आहे का? इडच दुखत ना. हो, ते थोडं दाबता दुखणारच मॅडम. बापरे डॉक्टर साहेब, बस थांबा. बापरे, कसं वाटलं? खूप छान मालिश केली हो तुम्ही. मग बापरे, झाले का? डॉक्टर, अरे बापरे, डेंजर मशाज करता बाई तुम्ही. अहो, मग तसं तुम्ही नीट नाही ना. बस डॉक्टर, झालं का आता? नाही ना, अजून पायाचं राहिलं ना. पायाची राहिली हो, ना? आता फक्त हे पाठीची झाली. हा. अजून आता तुमचे पाय असे द्या. हा का? हा, ठीक आहे. सरळ द्या. आहो डॉक्टर, काय करू अहो, राहिले? एवढं तर राहू द्या ना उघडं. हा? ती साडीवर का केली माहितीये का? हा? काय आपल्याला तेल लावायचंय. हा.
नको खराब व्हायला माये हात खाली वाढाय नको का इथं हो हो हा बरं थांबा मला तुमच्या शिरा पहिल्या दिल्या करून घ्याव द्या मग त्याला लायतो बर का बरं मॅडम 2 मिनिट लय टेन्शन घेते हो तुम्ही अहो डॉक्टर साहेब काय करायचं आता एवढा त्रास होऊ राहिला का बासरी बस अहो त्रास होणारच तुम्हाला थोडस गुडघ्या पाहून करतो ना खाली नाही हो मग तुमचं कसं काय मोकळं व्हायचं हा पायाची शिर हा थांबा तुम्ही हात काढा कसं वाटतं हा छान वाटते मोकळं मोकळं वाटते अहो तुम्ही मोकळ्यात झाल्या हा. हा? एक काम करा आता मागून झाली पुढून झाली आता पालथ्या झोपा म्हणजे अजून राहिले का? मग बरं आता तुम्ही पालथ्या झोपल्या हा तुम्हाला मोकळं केलं बरं मोकळं हा म्हणजे मोकळ्या शिरा करतो तुमच्या अरे बापरे मॅडम गागू नका गरीब कसं वाटतं मॅडम बापरे लय छान वाटून राहिलो हा ना हा मॅडम हा आता आहे ना पोटऱ्यांचे झालं बर का हा आता आता आलोय इकडं रगडीत रगडीत ना हा. तुमची पाताई देतो एकदा रगडून बघा बर बर आ आ आ बापरे बस 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 छान केली बर का तुम्ही मशाज हा हा हा, मशाज बसा आता उठून बापरे कसं वाटलं छान वाटलं बर का मॅडम तुम्ही मोकळ्यात झाल्या हो 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 तुम्हाला एवढा घाम आला घामच काढला तुम्ही मस्त छान केली बर का अहो मस्त झाली ना मॅडम हा तुम्हाला आता बरं वाटलं ना हो हो बरं. एकदम एकदम छान वाटलं शिरा अशी लावून धरेल होती ना हा ती असं थोडं मोकळं झालं बरं का म्हणजे हातपाय. मोकळी झाली मोकळी हो, हो. मग आता तुम्ही ना मला हा, माझी फी द्या हा. मॅडम मला 15,000 रुपये फी द्या 15,000 फी द्या बापरे एवढी फी आहे तुमची हो एवढी फी आहे म्हणजे तुम्हाला एवढं पूर्ण तुमचं शरीर शिरा ना शिरा मोकळ्या करून दिले बरं ठीक आहे देते 15,000 मी द्या द्या डॉक्टर हं? धरा 15,000 रुपये ये ना हो. बर बर या मग तुम्ही आता हो परत तसं वाटलं ना तर मग मी बोलवल तुम्हाला हा अहो परत म्हणजे काय सांगायचं मॅडम तुम्हाला हा. आता मस्त वाटलं ना हो छान वाटलं ऐका हा. अजून तुम्ही म्हणले असते ना हा. अजून तुम्ही जर म्हणले असते ना हा अजून मला भारी वाटलं अजून मालिश करा हा तर तुम्ही ना कपडे बिपडे काढून जर आल्या तर अजून मालिश करून देईल कपडे काढून म्हणजे आम्ही हा साडी सोडून जर आल्या हा तर अजून लय भारी मालिश होईल तुमच्या पूर्ण अशी बॉडीची मसाज करून देईल कधी लगेच कपडे काढून आल्यावर हा का हा पूर्ण बॉडीची मसाज करू हो ती बी फ्री मध्ये हा हो रुपया नको तुमचा हा का फ्री देणार करून हा हा मागून पुढून पुन्हा दाबून दे हा का मला तर पुढून लय बारीक करता येते मशाज हा का उठा काय उठा ते घ्या तुमचं काय झालं मॅडम राग आला शरम नाही वाटत का हा एका बाई समोर कसं बोलावं ती लाज नाही वाटत तुम्हाला हा डॉक्टर आहे ना तुम्ही हो हा पूर्ण बॉडीची मसाज करून देतो साडी सोडून या हा किती घाणेरडे डॉक्टर आहे तुम्ही किती गंदे हो हा अहो बॉडीची म्हणजे व्यवस्था तुम्हाला काय तुमची बायको वाटली का तुम्हाला फालतू बाई वाटू राहिले का अहो, हा? चांगलं सांगितलं मॅडम तुम्हाला चांगलं सांगितलं म्हणजे काय काय कोण आहे अहो काय काय कोण आहे अहो आ हे डॉक्टर आहे सकाळी माझं अंग दुखत होतं ना हा त्याच्यामुळे मी डॉक्टरला बोलवलं म्हटलं बरं वाटत नाहीये तर हे आले हे डॉक्टर रंगीला रंगीला डॉक्टर हा माझ्याकडे फोन नंबर होता ना त्या माझ्या मैत्रिणी देईल हा. म्हणून मी फोन केला तर त्यांना ते म्हणे इंजेक्शन मारावं लागल तसा फरक पडणार नाही तर म्हटलं माझी ना असं हे हो राहिले तर ते म्हणे नसाचा प्रॉब्लेम
प्रॉब्लेम झाला तुम्हाला नस. बर. तर म्हटलं मग काय करावं लागेल, थोडी मशाज करून द्या म्हणजे मोकळ्या होतील नसा. तर त्यांनी मशाज वगैरे केली, 15,000 रुपये घेतले. हा का? हा. आणि ते आता मला म्हणून राहिले तुमच्या पूर्ण बॉडीची मशाज करतो, साडी काढून या तुम्ही. होय डॉक्टर. हा? अरे डॉक्टरला माणसं देव माणूस मानतात. हा तू असा कसा डॉक्टर आहे? कुशल बाई माणसाला म्हणतो तू कपडे काढ आणि डायरेक्ट मी मसाज करून देतो, म्हणजे लाज वाटते का नाही काय? हा? चांगलं म्हणतो बा. चांगलं म्हणजे हे चांगलं आहे का? हा, डॉक्टर लोकांच्या घरी जायचं आणि उलट बोलायचं अजून? नाही नाही, या डॉक्टरला आहे ना डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देऊ. अहो तुमच्यासारख्या अशा डॉक्टरांमुळे ना चांगले डॉक्टर बदनाम होऊ राहिले. हा, या बा. एखाद्या बाईने घरी बोलावलं, तिची तब्येत बरी नसली म्हणून तिचे हातपाय वगैरे दाबले किंवा मसाज केली किंवा तिच्या इंजेक्शन मारलं म्हणजे तिला लगेच तुम्ही वेगळ्या घाण्याच्या नजरेत बघता का? नाही हो, तसं नाही मा ये तू. हा, मग? जाऊ द्या, मी चुकला असेल तर करा मा. हो, एवढ्या पोलीस स्टेशनला फोन करा, यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका. हो अहो, मी अख्ख्या जगाला नीट करतो आणि तुम्ही मला काला पोलिसांच्या ताब्यात देते. जगाला नीट जाऊ द्या, करता चुकलो काय? बाई. कपडे काढून सांगता का यायला बाईला? अहो मॅडम, एवढ्या पाळीला चुकलो, घ्या समजून. नाही नाही, मला सांगा बरं, तुम्ही पेशंटची सेवा करता हे तुमचं कर्तव्य आहे. हो. ते पेशंट बिचारा तुमच्याकडे चांगल्या भावनेने येतं ना की बाबा या डॉक्टर पासून आम्हाला काहीतरी उपचार चांगला होईल म्हणून. हा. आणि तुमची ही वाईट नीती आहे का? नाही, आता नाही वागणार, असं नाही वागणार बा. हं? वागणार नाही म्हणजे? चुकलो. अहो आम्ही आमच्या जन्मदात्या आई बापाला जे सांगत नाही ना ते डॉक्टरला दुखणं सांगतो आम्ही. हो. तुम्ही त्याचा असा गैरफायदा बरोबर घेता आहे, का? तुमचं काम आहे सांगायचं, पण चुकलं मागून ना. येऊ का मी आता? नाही नाही, थांबा थांबा, तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देते. अहो, थांबा, थांबा, तुम्ही. सांगा हो. अहो, पोलीस स्टेशनला फोन करा अहो, पाहिजे. मॅडम. या अशा घाणेरड्या डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. ऐका. मशाज करायला लावली म्हणजे लगेच तुम्ही म्हणून राहिले का तुमच्या पूर्ण बॉडीची मशाज करतो, ते बी फ्री मध्ये. होय. मॅडम, एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो. हो, चालेल. परत जर असं केलं ना तर लक्षात ठेवा. अहो, कोणच्याच बाईला नाही. आणि एक लक्षात ठेवा, आमचं सोडा, कोणत्या जर बाईला जर तुम्ही असं घाणेरडाई करायचा प्रयत्न केला ना तर विचार करा मग. हो, नाही करणार, काहीच नाही, इडून पुढे नाही होणार असं. या तुम्ही आता. हो, येतो येतो. अशा डॉक्टरला घरी बोलवतात का? तुम्हाला सांगायचं होतं ना मला त्रास होतोय, मी तुला हॉस्पिटलला घेऊन गेलो असतो. हा? अहो मला माहिती आहे तुम्ही मलाच बोलणार आहे, पण थोडं अंग असं जवळ झालं होतं म्हणून म्हणलं बोलावं डॉक्टरला. दवाखान्यात जायची पण कॅपॅसिटी नव्हती, तर ते डॉक्टरच्या मनात भलतेच विचार आले. असा परका माणूस जर घरात आला त्याची नियत उद्या खराब झाली काय झाली तर काय करणार आहे आपण? हा? बरोबर आहे, जाऊ दे, सॉरी बरं का चुकले. किती इथनं पुढे जरी तुला त्रास झाला तर मला सांगायचं, मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाईल. समजलं का? माझ्या डोळ्यासमोर मी काय असेल ती बघील. चालेल, ठीक आहे. हा? हे बघ, इथनं पुढे आहे ना घरामध्ये आपल्या गडी माणूस असेल तरच कुणाला तरी बोलवून घ्यायचं. पण डॉक्टर असू नाही तर एखादा बोंधू बाबा असू. तू आजकाल टीव्हीला पाहत नाही का? कुणी पण येतं घरात लुटतं जातं, एखाद्याचा खून करतात. उद्या जर तुला इथं मारून टाकले असते तर काय केलं असतं मी तरी? हो ना, बरोबर आहे ना. हा? पूर्ण घरामध्ये घरभर माणसं असतील ना तरच कुणाला तरी बोलवायचं, नाही तर अजिबात कुणाला बोलवायचं नाही. ठीक आहे ठीक आहे. तिथनं पुढे काळजी घे. हो, समजलं ना? चालेल चालेल. कोणालाच बोलावणार नाही. बरोबर आहे, आता हल्ली जगामध्ये खूप वाईट परिस्थिती ना हो. आपण मोबाईलवर, टीव्हीवर, न्यूजवर सगळीकडे बघू राहिलो ना, पेपरला. तरी सुद्धा तुला कालच टीव्हीला बातमी दाखवली होती बोंधू बाबाची. हो हो, हा? बरोबर आहे. ते उगाच माझी चूक झाली बरं का, आता अशी चूक होणार नाही परत. मी कोणालाच घरी बोलावणार नाही. आणि जायचं असलं मला कुठं दवाखान्यात किंवा कुठं तर मी लगेच पहिले तुम्हाला सांगेल. हा, तू माझ्या सोबत चल. उद्या काय कमी जास्त झालं तर मी बघेन ना तिथं. हो, आज तुझं एकटीचं कोण काय करणार आहे मला सांग बरं. चालेल, ठीक हा? आहे. हो. हा, चल बरं मस्तपैकी आता चहा बनव. डोकं दुखायला लागलं माझं. हा. हा, चल आपण दोघं चहा घेऊया.